सावित्रीबाई फुले च्या काळात महिलांना घराच्या बाहेर निघू दिले जात नव्हते. त्याचप्रमाणे शिक्षणाचे महिलांकरिता शिक्षणाचे दारे बंद होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिकविले व ते अतिशय अडचणीच्या काळात शिक्षण पदाची जबाबदारी सांभाळली. त्यांच्यामुळे महत्वाच्या पदावर महिला पोहोचल्या. त्यामुळे सावित्रीबाई फुले यांचा आदर्श घेतला पाहिजे असे मत तालुका स्मारक समितीचे सचिव व पंचशील महिला मंडळाच्या अध्यक्षा ॲडव्होकेट स्मिता मेश्राम यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तालुका स्मारक समिती येथील महिलांच्या मेळाव्यात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त मत व्यक्त केले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी सुरेंद्र कोचे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका स्मारक समितीचे अध्यक्ष दीपक साखरे, तालुका स्मारक समितीचे उपाध्यक्ष अशोक रंगारी, सदस्य अरविंद राऊत, पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते डीजी रंगारी व इतरही मान्यवरांची भाषणे झाली. विविध कार्यक्रम घेण्यात आले, विविध स्पर्धा घेण्यात आले, त्यामध्ये गुणवंतांना बक्षीस सुद्धा देण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ज्योती कानेकर, संचालन साधना रामठेके यांनी केले, तर आभार प्रतिमा नाखले यांनी मानले. सर, ही आपली पारंपरिक चालतच आली आहे. मुलगा आणि मुलगी कितीही मी शिकलेली आहे, मी पुढारलेल्या विचारांची आहे, मी मुलांना वाढवताना विचार करणार नाही ह्या स्त्री आहे मुलगी, पण जे मी त्याला द्यायचंय ते देईनच ना. मुलगा म्हणून याला काही जास्त हे देणार नाही किंवा मुलगी आहे म्हणून तिला कमी देणार नाही, पण जे आपण पारंपरिक आहोत नाकान टोचवलं ते झालंच. मुलीचे कपडे मुलाला घालून देणार नाही. आज कितीतरी आहेत ज्यांच्या घरी मुली नाही आहेत, मुलीचे कपडे मुलाला घालून देतात, पण तो पोरगा मोठा झाल्यावर ते फोटो पाहतो आणि म्हणतो की हे तुम्हाला असे का करून दिले. आणि आपल्या समाजाचा दृष्टिकोन एवढा व्यापक नाही की हे सगळं आपण स्वीकारू शक्य नाही. कारण शेवटी मुलींना म्हटलं तरी विवाहाच्या बाजारात राहावंच लागतं आणि मुलगी बघताना मॅरेज मटेरियल बघितलं जातं. ती टॉमबाय, मुलांचे कपडे घालते म्हणजे टॉमबाय आहे, तर ती तशी नको असते प्रत्येकाला. मी जेव्हा सून बघायला जाईन तेव्हा मी सुद्धा तोच विचार करेन की मला अशी सून नकोय जी मला उत्तर देईल, नको जी माझं ऐकून घेईल ती मला चालेल ना. अशी आपली मानसिकता आहे आणि पुरुषांची पण तीच मानसिकता आहे. कारण की आपली मुलगी शिकली, विचार तिचे प्रगल्भ झाले म्हणून आपण तिला प्रत्येक व्यवहारात गृहीत धरतो, तिचे विचार ऐकत नाही, तिच्या विचारांनी आपण चालत नाही. जर मुलगी शिकली, चांगला जोडीदार मिळाला तर ठीक आहे, आपण विचार करू दुसऱ्या जातीचाही असला तरी. पण अजूनही मानसिकता अशी आहे, आता नाही आहेत कविता मडामे मॅडम, मी सांगितलं असतं, त्यांचे जिजाजी आहेत, मुलींनी ब्राह्मण मुलाशी अफेअर आहे ते करायला नाही म्हणतात का, पण जेव्हा की त्यांच्या पहिल्याच मुलीचं समाजात देऊनही समाजातला जावई चांगला नाही निघाला. मग ही मानसिकता आपण कुठेतरी बदलायला पाहिजे. जेव्हा आपण आपल्या मुलींना विचाराचं स्वातंत्र्य देतो, वैचारिक स्वातंत्र्य देतो, तर तिच्या बुद्धीनीच पण तिला ते विचार करायची तिची आपण दिलं पाहिजे तिला तेवढं स्वातंत्र्य. कारण मी तर वकील आहे, तुम्हाला माहित आहे, मी कोर्टात केसेस बघते. तर जर तुम्ही मुलींना शिकवता तर तिचे निर्णय तिला घेऊ द्या. तिचे निर्णय का तुम्ही तिला घेऊ देत नाही? आईवडीलच का तुम्ही समोर होता? शिक्षणाचा अर्थ तुम्ही शिकले, नोकऱ्या करता याचा अर्थ असा नाही की तुम्हाला निर्णय घेता येतील. कारण तुम्हाला तुमच्या घरातून ती परमिशनच मिळत नाही की तुम्ही स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. आई वडिलांनी म्हणायला पाहिजे, बाई तू घे निर्णय, मी तुझ्या पाठीशी आहे, तुझं चुकलं तर मी तुला सांगेन, समजवेन. पण ही जी मानसिकता आहे की माझ्या पाठीशी माझे आई वडील आहेत तरच ती समोर जाऊन विचार करेल आणि ती स्वतःचे निर्णय स्वतः घेईल. पण असं होत नाही. बऱ्याच केसेस आम्ही बघतो की आई वडिलांचा खूप हस्तक्षेप असतो. अरे तुम्ही शिकवलं ना मुलीला, पण तिचे निर्णय घेऊ द्या ना, तिचं सुख कुठे आहे तिला कळू द्या, तिला तिचे निर्णय घेऊ द्या. पण असं होत नाही आणि ही मानसिकता राहणारच आहे. कारण पुरुषी मानसिकता ज्याला म्हणतात ती अजूनही समाजात आहे. स्त्रीला कमी लेखणं हे अजूनही गेलेलं नाही. आपण जेव्हा शूद्र अतिशूद्र म्हणतो, महिला तर आपण तर अतिशूद्र आहोतच, पण महिला तर त्याहूनही अतिशूद्र. कारण ढोर नारी सभे ताडन के अधिकारी, नारी ढोर काय ते आहे ते मनुस्मृती म्हणतं की सभे ताडन के अधिकारी. मग ताडन के अधिकारी म्हणजे काय? तर तिला
विचाराचं स्वातंत्र्य नाही, तिचं स्वतः कसे वागायला, कपडे कसे घालायचे हेही स्वातंत्र्य नाही. आज समाजात जातोय आपण, कसंही जातो का? नाही जात. का नाही जात? व्यवस्थितच जाऊ, कारण समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन, ही महिला आहे तिने चार चौघात असंच वागलं पाहिजे, तिने तसंच वागावं अशी अपेक्षा असते. आपण जर इथे थोडंसं वेगळं काही घालून आलो असतो, प्रत्येकाच्या बोलण्याचा रोख वेगळा, चर्चा वेगळा असं होतात. तर त्यामुळे कितीही शिकली, कितीही म्हणतो ना आपण, मुलगी शिकली प्रगती झाली अर्थार्जनही करते ती, पण तिची जोखडातून सुटका नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. जरी तुम्ही इथे सगळे कमी संख्येने आहात पुरुष मंडळी, तरी पण, कारण मी जेव्हा बाहेर निघते, मी बघते, कारण आमच्याकडे जजेस पण महिला आहेत, पण तो साधा चपराशी असतो, तिचा चपराशी जो तिची बॅग उचलतो, तोही म्हणतो का समजतं मॅडमला, काहीच तर नाही. ही अशी मानसिकता आहे. जेव्हा की ती MPSC देऊन पास होऊन ऑफिसर आहे त्याची, तरी पण एखादी स्त्री माझ्या म्हणजे पुरुषांपेक्षा वरच्या पदावर असली तरी तिच्या हाताखालच्या कर्मचाऱ्यांची ही मानसिकता असते, कुछ नहीं आता इसको, क्या समजता है बायकी जात आहे, ही अशी मानसिकता असते. आणि ही मानसिकता जोपर्यंत आपण सोडून येणार नाही, तोपर्यंत ह्या माऊलीचे कष्ट जे आहेत, ज्योतिबांनी जी तिला साथ दिली, ती प्रत्येकच पुरुषांनी आपल्या पत्नीला साथ दिली तरच तिने घेतलेले कष्ट काहीतरी साफल्य होईल असं मला वाटतं.